नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ॲडव्होकेट वैभव शेटे. मी सध्या नाशिक बार असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. या व्यतिरिक्त एक फिटनेस फ्रीक आहे. सुमारे 2 दशकं व्यायामाशी मी जोडला गेलेलो आहे. यापूर्वी गोल्फ क्लबवर आमचा व्यायाम व्हायचा. रणजित शर्मा सर हे राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत आणि त्याचबरोबर ही फिटनेस फर्स्ट अकॅडमी गेले 10 वर्ष ते चालवत आहे आणि वयोवर्ष 3 ते वयोवर्ष 75 अशा सर्व वयोगटातले स्त्री, महिला, पुरुष, लहान मुलं या सगळ्यांना ते आरोग्याचा मंत्र देत आहे. मी स्वतः एक मॅरेथॉनर आहे. भारतभर आणि परदेशात देखील 150च्या वर मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि ह्या सर्वामुळे एक चांगलं आरोग्य आणि एक सुदृढ शरीर असं जोपासलं जातं आहे. आम्हाला म्हणजे आनंद होतो सांगायला की कोविडसारख्या महामारीला देखील म्हणजे त्याचा काहीच आमच्यावर परिणाम झाला नाही. याचं कारण केवळ आमचं चांगलं आरोग्य. आणि मी नाशिक सायकलिस्टचा देखील संस्थापक सदस्य आहे. आम्ही म्हणजे मी वैयक्तिक मनाली ते खारदुंगला, नंतर दिल्ली ते मुंबई आणि सुमारे 10 वेळेस पंढरपूर वाऱ्या केलेल्या आहेत. आणि निश्चितच या सगळ्याचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत म्हणजे कामकाजातही फरक पडतो. तुम्हाला थकवा जाणवत नाही, तुमच्या कामाची एफिशियन्सी वाढते आणि एकूणच एक चांगलं तुम्ही आरोग्य मेंटेन करता. नाशिक रनर्स ही संस्था देखील स्थापन करण्यात माझं योगदान आहे आणि अशा प्रकारे या शहराला म्हणजे मी ह्या शहराच्या आरोग्याशी आणि क्रीडा क्षेत्राशी जोडलं गेलेलो आहे. मी पुन्हा एकदा रणजित शर्मा सर आणि फिटनेस फर्स्ट अकॅडमीचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ते जे काही आरोग्याचा मंत्र ह्या शहराला देता आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि समस्त नाशिककरांनी याचा फायदा घ्यावा. हे जे आरोग्याचे दूत आहेत शर्मा सरांचे सगळे भावंड देखील यात सहभागी आहेत. मोरे सर आहेत, त्यांच्या पत्नी आहेत. मी पुन्हा एकदा या शहरातील सगळ्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही या आरोग्य मंत्राशी जोडले जावे. आमची दिनचर्या अशी असते, सकाळी साधारण 5:45 ही अकॅडमी सुरू होती आणि समाजातील विविध घटकातील लोक, महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, या आरोग्य मंत्राशी जोडले जातात आणि सुमारे 1-1.25 तास आम्ही या ठिकाणी व्यायाम करतो आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारे रिलॅक्सेशन, स्ट्रेचिंग ज्याला आपण म्हणतो, असं आमचं होतं. आणि न्यूट्रिशनच्या बाबतीत सांगायचं तर आम्हाला आठवडा 15 दिवसातनं एकदा न्यूट्रिशन बाबतचे देखील या ठिकाणी धडे दिले जातात आणि एक चांगल्या व्यायामाबरोबर आहाराचा किती सहभाग आहे याचा देखील आम्हाला मंत्र दिला जातो. त्यामुळे चांगल्या शरीराला एक चांगल्या आहाराची किती गरज आहे ते देखील आम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं. एक विशेष बाब मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. 2017 डिसेंबरमध्ये मी खरंच या ठिकाणी श्रेय देतो मोरे सरांची आणि रणजित सरांची की केवळ त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी आज उभा आहे. आणि विशेष बाब म्हणजे डिसेंबर 2017मध्ये माझा हे पायाची दुखापत झाली आणि 2018 एप्रिलला मी एव्हरेस्ट बेस कॅम्प सारखा एक कठीण असा ट्रेक पूर्ण करून आलो. निश्चितच या सगळ्या व्यायामाचा माझ्या दैनंदिन कामावर, माझ्या आरोग्यावर याचा खूपच परिणाम होतोय आणि त्याला निश्चितच खूप याचा फायदा आहे. आणि ह्या व्यायामामुळे मी भारतभर आंतरराष्ट्रीय अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकलो. आज माझं वय 50 वर्ष आहे, परंतु मला अजूनही असं वाटत नाही की एवढं माझं वय झालेलं आहे. म्हणजे वय आणि व्यायाम याची आपण जी काही सांगड घालत असतो की माझं वय झालंय, माझं दुखतंय, तर हे एज इज जस्ट नंबर्स. तुम्ही कधीही म्हातारे होत नसतात, तुम्ही मनाने म्हातारे होत असतात. तर ह्या ठिकाणी तुमचं मन हे आमचे दोघं सर कधीच म्हातार होऊ देणार नाही आणि कायम आम्ही तरुण राहू. म्हणजे तरुणांना लाजवेल असा आमचा आजही आम्ही व्यायाम करतो. पुन्हा एकदा माझी नाशिककरांना कळकळीची विनंती की तुम्ही या आरोग्य मंत्राशी जोडले जा. निश्चितच नाशिककरांनी याचा उपभोग घेतला पाहिजे आणि ह्या फिटनेस फर्स्ट अकॅडमीशी जोडले गेले पाहिजे. मी समस्त नाशिककरांना परत आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर ही फिटनेस फर्स्ट अकॅडमी जॉईन करा आणि आरोग्याच्या मंत्राशी जोडले जा.